विद्यार्थी मित्र, गुड आफ्टरनून एव्हरीबडी. तर आजच्या तासाला आपण इल्युमिनेशन हा धडा पाहणार आहोत. इल्युमिनेशन म्हणजे प्रकाश. तर तुम्हाला माहिती आहे की प्रकाशाचं महत्व प्रत्येकाच्या जीवनामध्ये, कुठल्याही प्राण्याच्या जीवनामध्ये, माणसाच्या जीवनामध्ये अतिशय आहे. कारण तुम्हाला माहिती आहेच की सूर्याचा प्रकाश, ज्यावेळी आपला सूर्याचा प्रकाश पडतो त्यावेळेस काय होतं की पूर्ण नक्क आपल्याला सगळ्या वस्तू दिसतात, मन प्रसन्न राहतं, व्हिजिबिलिटी चांगली असते. जर फक्त आपण अंधार पडला, आता बघा पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस अंधार पडतो. अशा वेळेस आपल्याला थोडीशी बेचैनी वाटते किंवा प्रकाशाची आवश्यकता भासते. म्हणजे प्रकाशाचं फार महत्व आहे. आता पूर्वीच्या काळी सूर्याच्या प्रकाशावर चालायचं. शिवाय कंदील वगैरे दिवे लावायचे किंवा मशाल असायच्या. त्यापासून सुद्धा रात्रीच्या वेळी प्रकाशाची निर्मिती करायची. पण आजच्या काळामध्ये मात्र आपण वेगवेगळे लॅम्प्स वापरून, जशी आपली माणसाने प्रगती केली त्यानुसार आपण लॅम्प वापरून प्रकाशाची निर्मिती करतो. आता प्रकाशाचे आपण महत्व पाहिलं, की प्रकाशामुळं मन प्रसन्न राहतं, दिसायला चांगलं दिसतं, वातावरण आल्हाददायक राहतं. शिवाय व्हिजिबिलिटी म्हणजे आपल्याला दिसण्याची क्षमता वाढते, अपघात होत नाहीत, चटपटत चालायला नको. हे सगळे प्रकाशाचे फायदे आहेत. आता प्रकाश जो आहे, आता प्रकाश म्हणजे काय, की या ठिकाणी बघा तुम्हाला सगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत, की प्रकाश म्हणजे ही डोळ्याने दिसणारी शक्ती व त्याची सांकेतिक खूण क्यू असून एकक लुमेन्स अवर मध्ये आहे. म्हणजे प्रकाश म्हणजेच काय, की डोळ्याने दिसणारी शक्ती आहे आणि त्याची सांकेतिक खूण क्यू असून एकक लुमेन अवर आहे. तर अशा पद्धतीने ही प्रकाशाची व्याख्या केलेली आहे. आता यामध्ये लुमेन्स इंटेन्सिटी, लुमेट लुमिनस इंटेन्सिटी असे हे तसे व्याख्या आहेत. कॅन्डल पॉवर, आता या ठिकाणी कॅन्डल पॉवरलाच एक फार महत्व आहे, की इल्युमिनेशन म्हणजे प्रकाश याच्यामध्ये. आता कॅन्डल पॉवर म्हणजे काय, की कॅन्डल म्हणजे मेणबत्ती. तुम्हाला माहिती आहे आपण नेहमी कॅन्डल कॅन्डल यूज करतो इंग्रजी शब्द. कॅन्डल म्हणजे मेणबत्ती. म्हणजे एखादी मेणबत्ती जर आपण पेटवली, तर त्या मेणबत्तीपासून विशिष्ट आकारात किंवा विशिष्ट एरियामध्ये मिळणाऱ्या प्रकाशाला कॅन्डल पॉवर असं म्हणतात. म्हणजे हे एक मोजाच एकक आहे, की एक मेणबत्ती लावली, किती प्रकाश किती जागेपर्यंत पोहोचला, त्याला म्हणतात कॅन्डल पॉवर. आता इल्युमिनेशन, इल्युमिनेशन म्हणजे काय, की ठराविक जागेत मिळणाऱ्या एकूण प्रकाशाला इल्युमिनेशन असं म्हणतात. इल्युमिनेशन म्हणजे प्रकाश, की ठराविक जागेत मिळणाऱ्या एकूण प्रकाशाला. म्हणजे समजा तुम्हाला आता सांगितलं, की एक कॅन्डल लावली, की किती प्रकाश भेटला. मग आपण ठरवतो, की नाही, नाही 2 कॅन्डल लावणं आवश्यक आहे. त्या रूममध्ये 1 कॅन्डल लावणं आवश्यक आहे. इथे 1 कॅन्डल लावणं आवश्यक आहे. म्हणजे ते कसं ठरवतो आपण, किंवा प्रकाश पडला पाहिजे आणि त्यानुसार आपण त्या ठिकाणी मिळणाऱ्या प्रकाशाला, म्हणजे ठराविक जागेत मिळणाऱ्या प्रकाशाला इल्युमिनेशन असं म्हणतात. अशा या ठिकाणी ह्या मिड हॉरिझॉन्टल कॅन्डल, मिड स्पिरिटिकल कॅन्डल असे त्यामध्ये सर्व त्याच्या व्याख्या आहेत. रिडक्शन पॉवर, लॅम्प इंटेन्सिटी, ब्राइटनेस लुमेन्स, तर असं याच्यामध्ये युटिलायझेशन पॉवर. आता इल्युमिनेशनचे नियम, इल्युमिनेशनचे नियम म्हणजे काय? पहिलं लक्षात ठेवा, इल्युमिनेशन म्हणजेच प्रकाश. इंग्रजी शब्द इल्युमिनेशन आहे. म्हणजेच प्रकाशाचे नियम. की प्रकाशाचा तुम्ही विचार कराल, की प्रकाशाचा नियम का शकतो? आहेत, प्रकाशाचे नियम आहेत. जसं आपण एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट आपण बघत राहतो. समजा आपण एखादा पिक्चर बघतो किंवा एखादी गोष्ट बघत असतो. समोर कोणी व्यक्ती आला तर आपण म्हणतो, "डोकं बाजूला सरक, तू बाजूला सरक, मला दिसत नाही." म्हणजेच काय? ही बघण्याची दृष्टी म्हणजे प्रकाश. आता इल्युमिनेशनचे नियम म्हणजे काय, की कामाच्या जागी पडणारा प्रकाश व जागा व कामाची व्याप्ती, तसेच प्रकाशाची तीव्रता या गोष्टीवर प्रकाशाचे नियम अवलंबून असतात.
आता प्रकाशाचे नियम जे आहेत यामध्ये बघा की या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगल्या इल्युमिनेशनची आवश्यकता असणारे गुण म्हणजे चांगल्या प्रकाशाचे गुणधर्म कुठले आहेत की दिव्यापासून पडणारा प्रकाश हा प्रत्यक्ष डोळ्यावर न पडणारा असावा म्हणजेच काय की एखाद्या दिव्यापासून जर प्रकाश पडत असेल तर ते आपल्या प्रत्यक्ष डोळ्यावर पडणारा नसावा कारण का की जर डोळ्यावर पडला तर ते काय होईल आपले डोळे दिपतील दिव्याचा प्रकाश डोळ्याला चकाकी न देणारा असावा म्हणजे त्यामुळे डोळे दिपले जाऊ नयेत म्हणजे कसं आहे की एखादा प्रकाश पडला आता बघा कुठल्या लाईटकडे पडलं की आपल्या डोळ्याला अंधार येतात म्हणजे डायरेक्ट प्रकाश जर डोळ्यावर पडला तर काय होतं डोळ्यासमोर अशा अंधाऱ्या वगैरे येतात त्यामुळं डोळ्याला चकाकी देणारा नसावा म्हणजे कसं की एखादं बघा एकदम तीव्र असते आता एखादा बघा उदाहरणार्थ स्ट्रीट लाईटचा बल्ब त्याच्यामध्ये खूप प्रकाश पडत असतो डोळे वेपरल्यापासून आपण स्ट्रीट लाईटला वापरले तुम्ही सारखं बघा म्हणजे डोळे काय होतात दिपतात आधार येतात म्हणजे डोळ्यावर पडणार नसतात त्यामुळेच काय करतात की ते जे पोल उंच ठेवलेले असतात आणि उंचीवर प्रकाश खाली पडण्यात टाकलेला असतो की तुम्हाला गाडी चालवताना किंवा चालताना डोळ्यावर प्रकाश पडू नये तुम्हाला चांगलं क्लिअर दिसावं त्यामुळं डोळ्यावर प्रकाश पडू नये किंवा डोळ्याला चकाकी येऊ नये यासाठी हे उंच बसवलेले असतात म्हणजे प्रकाश हा डोळ्यावर पडणारा नसावा भरपूर प्रकाश असला पाहिजे सर्व ठिकाणी सारखा पसरला पाहिजे समजा उदाहरणार्थ तुमचं घर आहे किंवा तुमचं ऑफिस आहे किंवा एखादं एक स्पोर्टचं कॉम्प्लेक्स आहे किंवा मोठा हॉल आहे त्यामध्ये प्रकाश असा भरपूर पडलेला पाहिजे आणि सर्व ठिकाणी सारखा पडलेला पाहिजे तर त्यावेळेस काय होतं की तुमचं मन प्रसन्न राहतं दिसायला चांगलं दिसतं आता उदाहरणार्थ बघा या ठिकाणी एखाद्या घरामध्ये बल्ब लावला किंवा ट्यूब लावली म्हणजे आणि असं झालं की घरामध्ये काही ठिकाणीच प्रकाश पडतो काही जागेत प्रकाश पडत नाही तर तसं राहायला पाहिजे की ज्यावेळी तुम्ही एखादा प्रकाशाचं साधन लावाल त्यावेळी त्या ठिकाणी काय झालं पाहिजे की सर्व ठिकाणी सारखा प्रकाश पडणं गरजेचं आहे आवश्यकतेनुसार योग्य प्रकारचा प्रकाश असला पाहिजे हा एक अतिशय महत्वाचा पॉईंट आहे की समजा आता तुमचं घर आहे आता समजा गृहीत धरूया की तुमच्या घरामध्ये एक ट्यूब लावली तर चांगला प्रकाश पडू शकतो प्रसन्न वाटू शकतं वाचता येऊ शकतं लिहिता येऊ शकतो बरं वाटतं डोळ्याला त्रास होत नाही जर तुम्ही त्या ठिकाणी जर सोडियम व्हेपर लॅम्प किंवा मर्क्युरी व्हेपर लॅम्प म्हणजे जे स्ट्रीट लाईनला लावतात ते लॅम्प ते घरात लावला तर एवढा मोठा प्रकाश पडेल की त्या ठिकाणी तुम्ही त्या रूम मध्ये घरामध्ये थांबू शकणार नाही डोळे दिपतील प्रकाशाचा तुम्हाला त्रास होईल म्हणजे त्या ठिकाणी आवश्यकतेनुसारच प्रकाश असतं आवश्यकते म्हणजे प्रकाश जास्त नाही पाहिजे अति आणि कमी अजिबात नाही पाहिजे आवश्यकतेनुसार योग्य प्रकारचे शेड्स रिफ्लेक्टर लावले पाहिजे आता सगळ्यात महत्वाचा भाग हा सुद्धा आहे की समजा एखादं घर आहे किंवा छतावर किंवा आपल्या अंगणामध्ये प्रकाश टाकायचा असेल तर अशा वेळेला तुम्ही नुसता बल्ब लावला किंवा नुसतं ट्यूब लावली तो प्रकाश सगळीकडे असं काय वर पसरला जाईल आणि जिथं खाली प्रकाश पडला पाहिजे जमिनीवर तिथं प्रकाश पडणारच नाही त्यामुळे तुम्हाला दिसायला कमी दिसेल अशा वेळेस करतात की ज्यावेळेस एखादा बल्ब लावणार तुम्ही सीएफएल लावा किंवा एलईडी बल्ब लावा त्याच्या पाठीमाग रिफ्लेक्टर लावलं असतं रिफ्लेक्टर काय होतं की रिफ्लेक्टरमुळे तो प्रकाश डायरेक्ट खाली टाकला जातो जमिनीवर त्याच्यामुळे तुम्हाला काय होते की दिसण्याची क्षमता चांगली वाढते आणि तुम्हाला चांगली विजिबिलिटी येऊन कशाचाही तुम्हाला त्रास होत नाही एवढे हे चांगले गुणधर्म प्रकाशाच्या अगदी असणं आवश्यक आहे तर आपल्याला चांगला प्रकाश आपण बनवू शकतो आता या ठिकाणी बघा की प्रकाश योजना जे आहेत की प्रकाशाच्या योजना कुठल्या कुठल्या प्रकारची प्रकाशाची योजना आहेत कुठल्या प्रकाशाचे प्रकार आहेत यामध्ये पहिला प्रकार जो आहे डायरेक्ट लाइटिंग बघा इथं हात दाखवतोय इनडायरेक्ट लाइटिंग सेमी डायरेक्ट लाइटिंग सेमी इनडायरेक्ट लाइटिंग जनरल डिफ्युजिव्ह लाइटिंग आता तुम्ही म्हणाल की आता आम्हाला प्रकाशातच माहिती फक्त घरामध्ये आपल्या ट्यूब असते बल्ब असते आणि हे 5-5, 6-6 प्रकार आहेत पण हे शास्त्रीय कारण याची ही आहेत आणि या पद्धतीने काय केलं असतं की त्याचा यूज केला असतो आता बघा डायरेक्ट लाइटिंग आता डायरेक्ट लाइटिंग म्हणजे काय जर एखाद्या लॅम्प पासून सरळ प्रकाश खाली घेतला जातो त्याला डायरेक्ट लाइटिंग असं म्हणतात आता उदाहरणार्थ बघा की एखादी मशीन आहे समजा लेथ मशीन आहे किंवा एखादं कामाच्या ठिकाणी की तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीने बल्ब लावतात की त्याला रिफ्लेक्टर लावतात रिफ्लेक्टर लावण्याचा उद्देश काय की त्या ठिकाणी तो प्रकाश परावर्तित होऊन रिफ्लेक्ट होऊन तो डायरेक्ट कामाच्या ठिकाणी पडला पाहिजे इतर ठिकाणी आपल्याला प्रकाश नकोय आता बघा वर्कशॉपमध्ये कारखान्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये
अशीच लाइटिंग केली असती की त्या ठिकाणी एखादी मशीन आहे तर तो डायरेक्ट मशीनवर प्रकाश टाकला जातो. कारण कसं आहे तुम्हाला काम करायचंय. आजूबाजूच्या प्रकाशाची तुम्हाला जास्त आवश्यकता नाही. तर त्या मशीनवर प्रकाश पडणं आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी प्रकाश पडणं आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला काम काय करता येईल, चांगल्या पद्धतीने करता येईल. तर त्याला रिफ्लेक्टरवर जो प्रकाश टाकला जातो त्याला म्हणतात डायरेक्ट लाइटिंग असं म्हणतात. आणि या डायरेक्ट लाइटिंगमध्ये 90 ते 100% प्रकाश खाली येतो म्हणजे कामाच्या ठिकाणी आणि 10% प्रकाश वर जातो. कारण काय तुम्ही ते ठराविक अंतरावर रिफ्लेक्टर बल्ब लावला असतो. त्यामुळे काही प्रकाश अ, बराचसा प्रकाश खाली येईल आणि काही 5-10% प्रकाश आजूबाजूला जाऊ शकतो. त्याला याला म्हणतात काय म्हणतात डायरेक्ट लाइटिंग. आता या ठिकाणी ही पद्धत घर, दुकाने, कंपनी या ठिकाणी ही केलेली असते. आता बघा दुसरा जो आहे, या ठिकाणी ही आकृती दाखवली आहे. आता बघा हे डायरेक्ट लाइटिंग मध्ये हा एक रिफ्लेक्टर दाखवलेला आहे. हा एक रिफ्लेक्टर बघा आता कॅरे बोर्डला वगैरे असे रिफ्लेक्टर लावले असतात किंवा एखाद्या कामाच्या ठिकाणी लावले असतात किंवा काही ट्यूबलाईटला असे रिफ्लेक्टर आता आपल्या वर्कशॉपला वगैरे ट्यूबलाईट आहेत का हो? आपल्या बिल्डिंगला वर्कशॉप लावल्या या पद्धतीला असतात की डायरेक्ट काय होतं की ते प्रोजेक्टरद्वारे त्या ठिकाणी खाली प्रकाश पाठवला जातो. आता दुसरा जो प्रकार आहे तो इनडायरेक्ट लाइटिंग. आता ही जी इनडायरेक्ट लाइटिंग आहे म्हणजे इनडायरेक्ट लाइटिंग म्हणजे काय की याचा प्रकाश डायरेक्ट खाली न पाठवता एक वरती प्रकाश पाठवून आणि तो रिफ्लेक्ट करून खाली घेतला जातो त्याला म्हणतात इनडायरेक्ट लाइटिंग. या ठिकाणी बघा ही आकृती दाखवली. या ठिकाणी हा लॅम्प सारखा दिसतोय म्हणजे या ठिकाणी रिफ्लेक्टर आहे आतमध्ये बल्ब आहे म्हणजे यातला प्रकाश येऊन हा वर जाईल आणि वरील तुमची छत भिंत वगैरे असते ना छत वगैरे मग ते छताला प्रकाश रिफ्लेक्ट होऊन तो खाली येईल. याला म्हणतात इनडायरेक्ट लाइटिंग. बघा या ठिकाणी आकृती दिसते. आता हा जो प्रकाश आहे सरळ कामाच्या जागी न येता तो प्रथम काय होतो छताला जातो आणि भिंतीवर रिफ्लेक्ट होऊन तो खाली येतो. आता बघा या ठिकाणी 5 ते 10% प्रकाश खाली येतो आणि 90% प्रकाश वर जातो. आता तुम्ही म्हणाल ते सर्व प्रकाश वर गेला तर खाली कारण तो प्रकाश जरी वर गेला तरी तो रिफ्लेक्ट होऊन काय होणार खाली येणार. कारण तो वरती छताला फक्त अडकून राहणार नाही प्रकाश खाली पण दिसतात. तर अशा पद्धतीने काय होत ही इनडायरेक्ट लाइटिंग आहे. आणि यामध्ये फायदा काय होतो यामध्ये अजिबात डोळे दिपत नाहीत कारण डोळ्यावर प्रकाश पडतच नाही. त्यामुळे तुमचे अजिबात डोळे दिपत नाही. तुम्ही लॅम्प जर पाहिलं तर तुम्हाला प्रकाश दिसणार फक्त लॅम्प दिसणार नाही. प्रकाशाची तीव्रता जाणवणार नाही. तर त्याला म्हणतात इनडायरेक्ट लाइटिंग. आता बघा तिसरा प्रकार जो आहे तो सेमी डायरेक्ट लाइटिंग. आता यामध्ये सेमी डायरेक्ट लाइटिंग म्हणजे काय की ज्या ठिकाणी छत उच्च आहे अशा ठिकाणी या पद्धतीच्या लाइटिंगचा उपयोग केला असतो. आता बघा या ठिकाणी हे रिफ्लेक्टर दाखवले त्याचा तुम्हाला अंदाज येईल. आता हे बघा खालचा रिफ्लेक्टर. यामध्ये हा रिफ्लेक्टर अर्धाच आहे आणि अर्धा बल्ब खाली आणलाय. आला लक्षात? म्हणजे पूर्ण बल्ब आतमध्ये गेलेला नाहीये. आता या ठिकाणी काय होतं, की ज्या ठिकाणी या लॅम्प पासून निर्माण होणारा प्रकाश हा 60 ते 90% खाली आणि 10 ते 40% वर जातो. म्हणजे बघा आता की हा बल्ब रिफ्लेक्टरमुळे काय प्रकाश खाली येईल, हा बल्ब खाली असल्यामुळे काय प्रकाश वर जाईल. अशा पद्धतीने प्रकाश वरती जातो आणि खाली पण येतो. म्हणजे 60% खाली प्रकाश येतो आणि 40% प्रकाश वर जातो. हे बऱ्याच ठिकाणी वापरलेलं असतं. या ठिकाणी कॉर्नरसाठी हे दाखवले आहे. बघा या ठिकाणी ही एक रिफ्लेक्टर दाखवला आहे. म्हणजे हा रिफ्लेक्टर पूर्ण बल्ब आतमध्ये गेलेला नाहीये. काही बल्ब अंशी बल्ब लावलेला आहे, तो काही अंशी खाली येईल. याला म्हणतात सेमी डायरेक्ट लाइटिंग. आता पुढचा जो प्रकार आहे सेमी इनडायरेक्ट लाइटिंग. आता बघा की या सेमी इनडायरेक्ट लाइटिंग मध्ये तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच ठिकाणी या पद्धतीचे बल्ब बसवलेले असतात. म्हणजे कशासाठी किंवा एक रोषणाईसाठी किंवा एखाद्या वस्तूवर प्रकाश टाकण्यासाठी. आता बघा की या ठिकाणी या पद्धतीचा उपयोग म्हणजे बघा कुठे केलेला असतो की 10 ते 40% प्रकाश खाली आणि 60 ते 90% प्रकाश वर जातो. आता तुम्ही म्हणाल की सर अशी टक्केवारी का दिली? कारण जशी तुमची रिक्वायरमेंट आहे, की तुम्हाला वाटलं की या ठिकाणी 90% प्रकाश आम्हाला तिथंच पडला पाहिजे एखाद्या वस्तूवर. आता एखादी शोची वस्तू किंवा एखादी मूर्ती आहे. जसं आपण गणपतीला हे लावतो, गणपतीच्या मूर्तीला आपण एक रिफ्लेक्टर प्रकाश सोडतो. तो प्रकाश काय होतो डायरेक्ट त्या मूर्तीवर जातो. आजूबाजूला जात नाही. अशाच पद्धतीने या त्या लाइटिंगला म्हणतात सेमी डायरेक्ट इनडायरेक्ट लाइटिंग. आज या ठिकाणी बघा ही एक आकृती दाखवली आहे. या ठिकाणी रिफ्लेक्टर आहे म्हणजे या ठिकाणी ही मेटलची खालची हड्डी आहे आणि वरती काचेचं असतं.
आता याच्यामध्ये बल्ब सोडल्यानंतर बघा की ह्या मेटलची ही जी अर्धी हड्डी याच्यात तर खाली प्रकाश येणारच नाही. हे जे वरचा भाग काचेचा आहे हा प्रकाश सगळा वर जाईल, म्हणजे सगळा भिंतीवर जाईल, छतावर जाईल. किंवा अशी काही रिफ्लेक्टर आहे की एखाद्या वस्तूवर प्रकाश टाकण्यासाठी याचा वापर केला असतो. आता याचा जे उपयोग आहे किंवा थिएटर्स, गॅलरीज म्हणजे पिक्चरचे थिएटर किंवा गॅलरीज ज्या ठिकाणी वेगवेगळ्या मूर्त्या वेगवेगळ्या वस्तू ठेवल्या आहेत त्यामध्ये त्यावर प्रकाश टाकण्यासाठी ह्या सिमेंट इनडायरेक्ट लाइटिंगचा उपयोग केलेला असतो. आणि दुसरी पाचवी जो प्रकार आहे तो जनरल लाइटिंग. आता हे जनरल डिफ्युजिंग लाइटिंग जे आहे यामध्ये लॅम्प पासून मिळणाऱ्या प्रकाशापैकी 50% प्रकाश खाली आणि 50% वर जातो. आता हे जनरल ठिकाणी वापरला असतो. आता एखादा समजा बल्ब आपण लटकता ठेवला. आता नाही का आपण अंगणामध्ये 60चा बल्ब, 100चा बल्ब, 40चा बल्ब लावतो. अशा वेळी काय होतं की बल्ब तो काळ सोडल्यानंतर बघा तुम्हाला माहिती काही प्रकाश वर जाणार, काही प्रकाश खाली येणार. म्हणजे अशा पद्धतीने तो काय होतो प्रकाश सगळीकडे पसरला जातो. तर अशा पद्धतीने या काय त्याच्यामध्ये 5 पद्धती आहेत. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक ओपेन ग्लास दाखवलाय की या ठिकाणी ही एक हड्डी आहे. आता हा त्यातलाच प्रकार आहे. कारण काय की ज्यावेळेस आपण जे आपलं एंट्रन्स गेट असतं, गेटला वगैरे हड्डी लावतो ना आपण, या हड्डीमध्ये बल्ब टाकलं तर काय होतं की प्रकाश वरती पण जातो आणि खालती पण येतो. म्हणजे अशा ठिकाणी हा बल्ब बसवलेला असतो. आता बघा चांगल्या इल्युमिनेशनचे फायदे. आता बघा चांगल्या इल्युमिनेशनचे फायदे कुठले कुठले आहेत? चांगल्या प्रकाशाचे फायदे कुठले येतात? अपघाताची शक्यता फार कमी असते. जर प्रकाश चांगले असेल तर अपघात होणार नाही. कारण समजा आता एखादी म्हणतो ना आपण की मोटरसायकल चालवताना काय झालं, धडक झाली किंवा समोरचा माणूस दिसलाच नाही, एखादीचा प्रकाश कमी होता. म्हणजे प्रकाश कमी असल्यामुळे अपघात होऊ शकतात. जर प्रकाश चांगले असेल तर अपघाताची शक्यता फार कमी असते. डोळ्यावर ताण पडत नाही. प्रकाश चांगला असेल तर डोळ्यावर अजिबात ताण पडणार नाही. वाचायला बरं पडेल. आता बऱ्याच दिवस कसं की आपण ज्यावेळेस अभ्यासाच्या खोलीमध्ये बल्ब लावतो त्यावेळेस त्या बल्बची निवड करणं गरजेचं आहे, की किती प्रकाश आवश्यक आहे. जर तुम्ही कमी वॅटचे बल्ब बसवले, कमी प्रकाशाचे बल्ब बसवले, तर वाचताना डोळ्याला त्रास होईल. जर समजा तुम्ही त्यापेक्षा जास्त वाढवली तर प्रकाश एकदम क्लिअर दिसतात, चांगले दिसतात, व्हिजिबिलिटी चांगली दिसतात, वाचायला चांगलं होणार. आणि जर सुद्धा तुम्ही अति तीव्र प्रकाशाचे बल्ब जोडले, तर डोळ्याला त्रास होणार. दिसणार सगळं पण डोळ्याला त्रास होणार. ते तुम्हाला परवडणार नाहीये. तिसरा आहे मन शांत राहते. आता बघा जर प्रकाश चांगला असेल तर आपलं मन सुद्धा काय होतं शांत राहतं. अ, चांगले विचार येतात, पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. त्यामुळे हे प्रकाशाचे एवढे फायदे आहेत. इमारतीमधील आंतरिक शोभा वाढते. जर तुमच्या घरामध्ये, फ्लॅटमध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीने लाइटिंग केली असेल, वेगवेगळे बल्ब लावले असेल, प्रकाशाचे वेगवेगळे साधनं लावले असेल आणि ज्यावेळेस लाईट चालू करतात त्यावेळेस काय होतं की घराला एक शोभा वाढते. म्हणजे घराची आंतरिक शोभा वाढते आणि चांगलं दिसतं. आता तुम्ही जर 60चे सगळे जर बल्ब गोळे लावले आपण असे गोल-गोल, तर सगळं खराब दिसतात. जर तुम्ही तिथे सीए बल्ब लावले, ट्यूब लावल्या, वेगवेगळे कलरचे बल्ब लावले, तर काय होतं चांगलं दिसतात. भरपूर प्रकाशामुळे सामानाचं नुकसान होत नाही. आता तुम्हाला साबणाचा काय संबंध आहे? साबणाचं काय नुकसान आहे, की कुठे साहित्य ठेवलं, काय ठेवलं, व्हिजिबिलिटी चांगली राहते. बाकी इतर काही प्राणी वगैरे येतात त्यावर लक्ष ठेवता येतं. म्हणजे तुमचं साबणाचं नुकसान होणार नाही. अपघात टाळण्यास मदत होते. सगळ्यात महत्वाचा पॉइंट अपघात टाळण्यास काय होते? मदत होते. म्हणजे जर प्रकाश चांगला असेल तर कुठलाही अपघात होणार नाही. चांगलं दिसेल. तर अशा पद्धतीने हे चांगल्या प्रकाशाचे म्हणजे इल्युमिनेशनचे फायदे आहेत आणि याचा अनुभव तुम्हाला प्रत्येक वेळी येतोच. आलं लक्षात. कारण तुम्ही बघा आत्ताच आपले पावसाचे दिवस आहे, आता अंधार पडलेला आहे. आता मी तुम्हाला लेक्चर घेतोय, अंधार पडलेला आहे. मग अंधार पडल्यानंतर काय तर वेगळं वाटतं थोडंसं. मन प्रसन्न राहत नाही. जर तो जर प्रकाश असेल तर काय होतं मन प्रसन्न राहतं. आता लॅम्पचे प्रकार. आता लॅम्पचे जे प्रकार आहेत, हे लॅम्पचे मुख्य 3 प्रकार आहेत. हे फार सगळ्यांना येणं आवश्यक आहे. इनकॅन्डिसेंट लॅम्प, कार्बन आर्क लॅम्प, गॅस डिस्चार्ज लॅम्प असे हे लॅम्पचे 3 प्रकार आहेत. आता ह्या तिन्ही प्रकारचा याचा वापर करता येतो. आता इनकॅन्डिसेंट लॅम्प जे आहेत, या इनकॅन्डिसेंट लॅम्पचे 2 प्रकार आहेत. म्हणजे पहिला आपण इनकॅन्डिसेंट लॅम्प घेऊया. सगळेच आपल्याला तिन्ही लॅम्प शिकायचे आहेत. पहिला इनकॅन्डिसेंट लॅम्प. आता इनकॅन्डिसेंट लॅम्पचे 3 प्रकार आहेत. एक पहिला प्रकार जो आहे तो कार्बन फिलामेंट लॅम्प, दुसरा मेटल फिलामेंट लॅम्प.
आता यामध्ये मेटल फिलामेंटचे सुद्धा दोन प्रकार पडले बघा, खाली दिसेल. व्हॅक्यूम टाईप लॅम्प आणि गॅस फिल्ड टाईप लॅम्प असे दोन प्रकार आहेत. म्हणजे इनकॅन्डिशन लॅम्पचे दोन प्रकार, कार्बन फिलामेंट लॅम्प, मेटल फिलामेंट लॅम्प. मेटल फिलामेंटचे परत दोन प्रकार, व्हॅक्यूम टाईप म्हणजे ज्याच्यामध्ये कसलाच गॅस भरलेला असतो त्याला म्हणतात व्हॅक्यूम टाईप, आणि गॅस फिल्ड टाईप म्हणजे ज्याच्यामध्ये गॅस भरला असतो त्याला काय म्हणतात, गॅस फिल्ड टाईप. असे हे तसे परत असे दोन दोन काय येतं उपप्रकार आहेत. आता इनकॅन्डिशन लॅम्पची जी कार्य आहे ती कसं आहे, एखाद्या बद्ध वाहकातून विद्युत प्रवाह वाहत असताना त्याच्या फिलामेंट मध्ये म्हणजे जी तार असते आतमध्ये गुंडाळलेली, टंगस्टनची तार असते ती, या तारेमध्ये उष्णता तयार होऊन प्रकाश मिळतो. या तत्वावर इनकॅन्डिशन लॅम्प काम करतात. म्हणजे एखाद्या फिलामेंटला म्हणजे टंगस्टनच्या फिलामेंटला जर विजेचा सप्लाय दिला तर त्यामध्ये काय होतं की उष्णता तयार होते आणि प्रकाश सुद्धा तयार होतो. अशाला म्हणतात इनकॅन्डिशन लॅम्प. म्हणजे आपण जे 60चे 100चे 40चे जे बल्ब आहेत, शिवाय जे आपले छोटे छोटे बल्ब आहेत बाळीतले, हे सर्व इनकॅन्डिशन लॅम्प आहेत. आता याच्यामध्ये घ्या पहिला प्रकार इनकॅन्डिशन लॅम्प मध्ये कार्बन फिलामेंट लॅम्प. आता कार्बन फिलामेंट लॅम्प आहे, तर या ठिकाणी कार्बन फिलामेंट लॅम्प मध्ये बघा, ही कार्बन फिलामेंटची आकृती दाखवली आहे. म्हणजे बघा हा बल्ब बल्ब काढलेला आहे, याच्यामध्ये जी आतली तार आहे ही बघा, ही जी हात दाखवतो ना गोल तार, त्याला म्हणतात फिलामेंट. त्या तारेला काय म्हणायचं, फिलामेंट. हे फिलामेंट कार्बनचे. हा वरचा जो आहे आउटर तो काचेचा फुगा आहे. या ठिकाणी हे सपोर्टर वायर जोडलेली आहेत, की ती तार गुंडाळण्यासाठी किंवा धरण्यासाठी सपोर्टर वायर. याच्यामध्ये स्टेप ट्यूब म्हणजे आतमध्ये एक ट्यूब असते, ही झाली पिन, आणि हा झाली वरचे दोन कॉन्टॅक्ट पॉईंट. अशा पद्धतीने लॅम्प तयार होतो. आणि याच्यामध्ये जे फिलामेंट वापरले आहे आतमध्ये दिसेल स्प्रिंग सारखं गोल, त्याला फिलामेंट म्हणतात. म्हणजे तार ही कार्बनची असते, पण त्याला काय म्हणतात, कार्बन फिलामेंट लॅम्प असं म्हणतात. आता हा जो कार्बन फिलामेंट लॅम्प आहे, याचा वितरण बिंदू 35°C असतो. आता बघा तुम्ही म्हणाल, आता हे नवीन काय, कारण कुठल्याही लॅम्पचं विलीन बिंदू म्हणजे वितळण्याचा पॉईंट, म्हणजे एखादा फिलामेंटचा वितळण्याचा पॉईंट म्हणताय का, बल्ब गेला, मग तार कुठली तार वितळली की बल्ब गेला, म्हणजे काय की उष्णता वाढल्यामुळे तो बल्ब गेला. तसं त्या ठिकाणी विलेट बिंदू हाच पॉईंट असतो. म्हणजे ह्या कार्बनचा विलेट बिंदू 35°C असतो. परंतु लॅम्प करण्याचे तापमान हे 1800°C पेक्षा जास्त ठेवता येत नाही. आता तुम्ही म्हणाल का की 35° आहे, मग 1800 पेक्षा जास्त का ठेवता येत नाही? कारण 1800°C पेक्षा जर जास्त तापमान जसं झालं, काय होतं की कार्बनचं ऑक्सिडेशन, म्हणजे काय होतं की कार्बन मधनं असा धुरा टाईप असा गॅस तयार होतो, आणि तो कार्बन असल्यामुळे काळा गॅस तयार होतो, आणि तो काळा गॅस पूर्ण बल्बच्या आतमधून काळा रंगाचा गॅस तयार होऊन एक आवरण तयार होतं, आणि बल्ब पूर्ण काळा पडतो. आता बघा, बल्ब पूर्ण काळा पडल्यानंतर तो बल्ब प्रकाशच देणार नाही, बरोबर ना? जर काच तुमची पारदर्शक असेल तर प्रकाश बाहेर येईल, आणि जर आतूनच काच काळी झाली तर प्रकाश पण येणार नाही. म्हणजे या बल्बचं जे आयुष्य आहे हे 600 ते 800 तास असतं. कारण कुठल्या बल्बचं आयुष्य हे तासावरच असतं. बघा, तुम्ही कुठली बल्ब खरेदी करा त्यावर दिलं असतं किती आवर्स आहे त्याची कार्यक्षमता. आता हे जे बल्ब आहे पूर्वीच्या काळी यूज करायचे, आता काही जास्त उपयोग नाही, कारण त्या ठिकाणी कार्बनचे बल्ब ते काळे पडतात. आता दुसरा जो प्रकार आहे, तो दुसरा प्रकार म्हणजे मेटल फिलामेंट लॅम्प. आता मेटल फिलामेंट लॅम्प आहे, तुम्हाला मी सांगितलं की मेटल फिलामेंट मध्ये दोन प्रकार आहेत, की मेटल फिलामेंट मध्ये व्हॅक्यूम टाईप आणि गॅस टाईप असे हे दोन प्रकार त्याच्यामध्ये आहेत मेटल फिलामेंट मध्ये. आता ह्या मेटल फिलामेंट मध्ये इन जनरल माहिती बघा, की या प्रकारच्या लॅम्प मधील टंगस्टन या प्रकारचा जो फिलामेंट आहे, हे टंगस्टन धातूपासून बनले असतात. आता टंगस्टनचा धातू आपण शिकलेलो आहोत कुठे, कंडक्टर इन्सुलेटर मध्ये. की टंगस्टनचे जे आहे, या ठिकाणी टंगस्टनच्या बारीक बारीक तारा बनवता येतात. त्याची तारशक्ती चांगली असते, तो कठीण असतो, हे आपण शिकलेलं आहोतच. म्हणजे हे लक्षात ठेवा की मेटल फिलामेंट लॅम्प मध्ये टंगस्टन हा धातू वापरला असतो. जो आपण 60-100 200 बल्ब युज करतो पॅकेजसाठी, त्याच्यामध्ये जी खालची तार असते ती गोल गुंडाळलेली, ती टंगस्टनची तार असते. आता टंगस्टन धातूचे गुणधर्म काय, की टंगस्टन धातूचा विलीन बिंदू 34°C असतो. बघा, भरपूर आहे. कारण आपण त्याची बघितली होती 3200 ते 1800 मध्ये युज करतो, याचा 34°C असतो. टंगस्टन धातूच्या बारीक बारीक तारा काढता येतात, म्हणजे आपण बारीकशी बारीक तार बनवू शकतो. किती
एकदम बारीक. टंगस्टन ज्या धातूची यांत्रिक शक्ती चांगली असते. यांत्रिक शक्ती म्हणजे त्याची ताकद मजबूती चांगली असते. गरम अवस्थेत कठीण होतो त्यामुळे हलके धक्के सहन करू शकतो. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, की ज्यावेळी तुमचा बल्ब थंड असतो त्यावेळी तुम्ही बघा, बल्ब थंड असताना जर तुम्ही बल्ब असा हलवला तर त्याची टंगस्टनची तार अशी गडगड हलते. पण ज्यावेळी तुम्ही बल्बला सप्लाय देता, बल्ब पेटतो, प्रकाशमान होतो, त्यावेळी तुम्ही किती जोरात बल्ब हलवला ती तार हलत नाही. याचाच अर्थ काय, की ती तार गरम अवस्थेमध्ये अजून दटकट बनते, मजबूत बनते, कठीण बनते. ही एक अतिशय मोठा महत्वाचा त्याच्यामध्ये गुणधर्म आहे. टंगस्टन धातूचा टेम्परेचर कोएफिशियंट रेझिस्टर हा पॉझिटिव्ह असतो. म्हणजे सुरुवातीला तुम्ही सप्लाय दिला की लगेच तो काय होतो, प्रकाश देऊ लागतो. टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टर म्हणजे काय, या ठिकाणी त्याची प्रकाश देण्याची क्षमता किंवा त्याची तापमानाची क्षमता ही जी आहे ती काय होते, चांगली असते, पॉझिटिव्ह असते. अधिक तापमान सहन करू शकतो म्हणून अधिक प्रमाणात प्रकाश देऊ शकतो. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी अधिक प्रमाणात तो प्रकाश देऊ शकतो. किमतीने परवडणारा असतो, म्हणजे हा किमतीने सुद्धा धातू काय असतो, स्वस्त असतो, परवडणारा असतो. आता बघा, यामध्ये व्हॅक्यूम टाईप मेटल फिलामेंट लॅम्प. आता तुम्हाला दोन प्रकार सांगितले, की इनकॅन्डिडेट लॅम्प म्हणजे कार्बन फिलामेंट लॅम्प आणि मेटल फिलामेंट. आपण कार्बन फिलामेंट लॅम्पची माहिती आता तुम्हाला समजावून सांगितली. आता मेटल फिलामेंट लॅम्प मध्ये, की ज्यामध्ये टंगस्टन धातू वापरला असतो, या मेटल फिलामेंट मध्ये दोन प्रकार आहेत. ते दोन्ही प्रकार तुम्हाला पण माहित आहेत मुलांनो, की पहिला व्हॅक्यूम टाईप मेटल फिलामेंट लॅम्प. व्हॅक्यूम म्हणजे काय, की तुम्ही बघा बराच वेळेस बल्ब तुम्ही आपटला, की बल्ब तर ठो दिशेला आवाज येतो. म्हणजे त्याचा गॅस बाहेर पडतो, आवाज येतो. आणि काही बल्बचा आवाज येतच नाही. आता बघा, जे छोटे छोटे बल्ब असतात, म्हणजे 25 वॅट पर्यंत बनवलेले बल्ब किंवा जे आपण बल्बचे बाळ असते ते जे बल्ब बल्ब आहेत, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा गॅस भरलेला नसतो. म्हणजे काय असतं, की त्या गॅस गॅस नसतोच. आणि त्यामध्ये गॅस भरलेला नसल्यामुळे त्या फिलामेंटचे तापमान 2000 अंश सेल्सिअस पर्यंत काय करतात, की व्यवस्थित कार्य करतात. आणि 2000 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान झालं की फिलामेंट काय होतं, वितळून तुटतं आणि बल्ब काय होतो, खराब होतो. मग ते बल्ब आपण गेला असं म्हणतो. आणि या ठिकाणी याची जी प्रकाश क्षमता आहे, ती प्रकाश क्षमता 8 ते 10 लुमेन्स दर वॅट एवढी असते. कारण प्रकाश मोजण्याचं एकक हे लुमेन्स आहे. आलं लक्षात? त्यामुळे हे लक्षात ठेवा, की प्रकाश मोजण्याचं एकक काय आहे? लुमेन्स वॅट. तर हे 8 ते 10 लुमेन्स एवढे असतील. आणि याचं आयुष्य 750 ते 850 तास एवढं असतं. म्हणजे 750 ते 850 तास एवढं कार्य या लॅबचं असतं. लॅबचं तुम्ही कव्हर काढा, त्या कव्हरवर तुम्हाला तास दिलेले असतात. आता दुसरा जो लॅब आहे, हा लॅब कुठला आहे? गॅस फिल्ड मेटल फिलामेंट लॅब. म्हणजे ज्यामध्ये गॅस भरला असतो, ज्या लॅबमध्ये गॅस भरला असतो त्याला म्हणतात गॅस फिल्ड मेटल फिलामेंट लॅब. आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्र, की याच्यामध्ये सुद्धा टंगस्टनचं फिलामेंट असतं. फक्त याच्यामध्ये काय केलं असतो, की काचेच्या फुग्यामध्ये, आता इथं बघा हा बल्ब दाखवलाय. हा बाहेरचा काचेचा फुगा आणि आतमध्ये 85% ऑर्गॉन आणि 15% नायट्रॉन असे दोन उदासीन गॅस भरलेले असतात. त्या गॅसला उदासीन गॅस म्हणतात, की 85% ऑर्गॉन आणि 15% नायट्रॉन म्हणजे असा 100% गॅस भरलेला असतो. आता काय होतं, की गॅस का भरले असतात, की गॅस भरल्यामुळे फिलामेंटची तापमान सहन करण्याची शक्ती वाढते पहिल्यापेक्षा जास्त. म्हणजे तो लॅब जास्त वेळ टिकतो किंवा तो लवकर वितरत नाही आणि तापमान सहन करण्याची शक्ती वाढते. त्याच्यामुळे त्याच्यात गॅस भरलेला असतो. आणि तापमान वाढल्यामुळे जास्त प्रमाणात प्रकाश मिळतो. शिवाय अधिक प्रकाशासाठी फिलामेंटची लांबी वाढवणं आवश्यक असल्यास आपण आपण वाढवू शकतो. कॉईल मोठ्या साईजची लॅम्प आपण तयार करू शकतो आणि त्याचं आउटपुट सुद्धा जास्त मिळतं. म्हणजे हे मोठमोठे आपण 100 वॅटचे, 200 वॅटचे, 500 वॅटचे, 1000 वॅटचे सुद्धा बल्ब आहेत. आता मिळत नाहीत, पूर्वी मिळायचे. 1000 वॅट पर्यंत असे हे बल्ब आहेत त्याच्यामध्ये. आता या ठिकाणी बघा, की हा जो लॅम्प आहे, हा 40 वॅट पासून 1500 वॅट पर्यंत मिळतात बाजारामध्ये. आता तुम्हाला मी 1000 सांगितलं, 1500 वॅट पर्यंत आहेत. या लॅम्पची कार्यक्षमता 10 ते 20 लुमेन्स दर वॅट एवढी असते बघा. याची कार्यक्षमता सुद्धा जास्त. इथं बघा, या ठिकाणी व्हॅक्यूम टाईपची 8 ते 10 लुमेन्स एवढी होती. याची 10 ते 20 म्हणजे वाढली की नाही, गॅस भरल्यामुळे याची प्रकाशाची क्षमता वाढली, शिवाय कार्यक्षमता याची वाढली. शिवाय याचं जे आयुष्य आहे, हे याचं आयुष्य
1000 कार्यतास असतं, म्हणजे 1000 तासापर्यंत हा लॅब काम करू शकतो. पण जर समजा व्होल्टेज मध्ये बदल झाला, व्होल्टेज कमी आलं, जास्त आलं, तर हा लॅब काय होतो, लवकर जाऊ शकतो. तर त्या ठिकाणी व्होल्टेजला या ठिकाणी जपणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने हे गॅस फिल्टर टाइप इनकॅन्डिडेट लॅबची माहिती या ठिकाणी आपण पाहत आहोत. आता बघा, या ठिकाणी एक आकृती दाखवली आहे, की ही टंगस्टन फिलामेंट लॅब आपण इनकॅन्डिडेट लॅब पण पाहत आहोत, की बघा या ठिकाणी हे दाखवले किंवा कॉन्टॅक्ट प्लेट, बायोनेट कॅप, याला म्हणतात बायोनेट कॅप. याच्या म्हणजे फ्यूज म्हणजे काय असते, एक तार असते. बऱ्याच वेळेस काय होते, जास्त व्होल्टेज आलं तर बल्ब फुटून लागून ही तार सुद्धा वितळली जाते. या ठिकाणी ह्या लीड वापरले असतात सपोर्टसाठी. या ठिकाणी बघा स्पायडर म्हणजे हे धरून ठेवण्यासाठी, टंगस्टनची तार धरून ठेवण्यासाठी स्पायडर वापरला असतो. आणि ही बघा ही जी दिसते ही कुठली टंगस्टनची तार आहे. आणि ही जी तार जी आहे, ही कॉईल अशा पद्धतीने बसवलेली असते आतमध्ये. बघा, ही बघा, ही दिसते ना हा प्रकार. शक्यतो या पद्धतीची असायची कॉईल टाईप फिलामेंट आणि सिंगल कॉईल टाईप म्हणजे डबल टाईप आहे. ही अशा पद्धतीने ह्या बल्बमध्ये फिलामेंट बसवलेलं असतं. तर हे जे लॅब आहेत हे असे या ठिकाणी टंगस्टन फिलामेंट लॅब जे आहेत हे गॅस फिल टाईप आहेत. आता एक दुसरा मुद्दा म्हणजे ह्या कॅप सुद्धा सगळ्यात महत्वाच्या आहेत, की लॅबच्या कॅप ज्या आहेत. आता ह्या कॅपचे बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारत होतो, की हे कॅपचे प्रकार सांगा. आता ही जी कॅप आहे याला म्हणतात बायोडोट बीसी कॅप. आलं लक्षात? बायोडोट म्हणजे काय, या ठिकाणी साधे या ठिकाणी एक होल्डर असतं अॅल्युमिनियमचा, त्याला 2 रॉड असतात सपोर्टेड, की आपण त्या होल्डरमध्ये अडकवतो बल्ब आणि खालचा आहे तो बल्ब आहे. मिनिएचर बायोडोट कॅप. आता मिनिएचर म्हणजे काय, हा ही आकृती एकच आहे, की हा छोटा आहे. छोट्या बल्बसाठी वापरले असतं म्हणजे मिनिएचर बायोडोट कॅप. दुसरा जो आहे कॅपचा प्रकार, एडिशन स्क्रू टाइप कॅप. आता ही जी एडिशन स्क्रू म्हणजे या ठिकाणी बघा, की असे आटे असतात त्या ठिकाणी आणि बऱ्याच वेळा तुम्ही कपाटामध्ये बघितलं असाल, की चिनी मातीचं एक होल्डर असतं त्यामध्ये आटे बसवायचे असतात. आता या टाईपचे जे कॅप आहेत, की जे आपले सोडियम वेपर लॅब, मर्क्युरी वेपर लॅब, जे आपण स्ट्रीट लाईटला लॅब असतात ना, या लॅबसाठी काय केले असतात हे वापरलेले असतात. दुसरा आहे ग्लॅड एडिशन स्क्रू टाइप. या ठिकाणी बघा, हा एक थोडासा मोठा आहे यामध्ये. आणि तिसरा मिनिएचर एडिशन स्क्रू टाइप म्हणजे जे छोटे-छोटे बल्ब असतात, की जे त्यांना आटे आहेत, ते मिनिएचर टाइप. अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या कॅप असतात आणि हे कॅपची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि शिवाय हे परीक्षेला सुद्धा विचारलं जातं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला एवढं पुरेसं आहे. थँक यू.